वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेणाऱ्या समाजवादी पार्टीच्या नेत्याला न्यायालयाने दणका दिला आहे. लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल आणि समाजात द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली सपाचे माजी सरचिटणीस आणि माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. MPMLL कोर्टाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरीश श्रीवास्तव आणि वजीरगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारींना मौर्य यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी शनिवारी रोजी 16 मार्चला निकाल दिला. गेल्या वर्षी दीपावलीच्या दिवशी स्वामी प्रसाद मौर्य यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून वाद निर्माण केला होता. 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देशभरात लोकांनी घरोघरी लक्ष्मीपूजन केले. दरम्यान मौर्य यांनी त्यांच्या पत्नीची पूजा करून काही फोटो एक्सवर शेअर केले. स्वामी प्रसाद मौर्य यांनी एक्सवर लिहिलं होतं की दीपोत्सवानिमित्त मी माझ्या पत्नीची पूजा आणि तिचा सन्मान केला. जगातल्या कुठल्याही धर्मात, जातीत, वंश, रंग अथवा देशात जन्मलेल्या मुलाला 2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोळे आणि 2 छिद्र असलेले नाक, 1 डोकं, 1 पोट आणि 1 पाठ असते. परंतु 4 हात, 8 हात, 10 हात, 20 हात, 1000 हात असलेलं मूल अद्याप या जगात जन्माला आलेलं नाही. मग 4 हात असलेली लक्ष्मी कशी जन्माला येऊ शकते? तुम्हाला लक्ष्मीची पूजा करायची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीची पूजा करा, तिचा आदर करा, कारण ती तुमच्या कुटुंबाचे पालन पोषण करते, घरात सुख समृद्धी नांदेल याची काळजी घेते. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पाटणा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.